सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम नाम सुंदर मानव देव राम पतित पावन साई राम रघुपति राघव राजा राम पतित रघुपति राघव राम पतित पावन साई राम रघुपति राघव राजा राम पतित पावन साई राम। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। तुला देख तेरे नमावे अनंता मुखाचा जने जय जगाता स्मरावे मने तत्पदा नित्य व्हावे उरावे करे भक्तीसाठी स्वभावे करावे जगतारुणी माय दाता परी दो जनाला परी अंतरे ज्ञान कैवल्य दाता स्वराला गला जन्म महामानी। ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा गणपती बाप्पा मंगल मूर्ती। कर चरणी ठेविला माता वैष्णवी विनंती माझे सद्गुरु नाथा असो नसो भावानो तुझी आठाया कृपा दृष्टी पाय माझ्याकडे सद्गुरु राया अखंडित जावे ते वाटते पायी सांडुनी संतोष ठाव तोडा तुका मने देहा मागी वेळी वाकुळी नामे बापाच्या हातून आपल्या ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नागराज राजोग्राज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम श्री दत्तात्रेय स्वामी महाराज की जय। साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही नित्य भक्तांना तारी संकटे निवारी नित्य भक्तांना तारी संकटे निवारी कसे भावे साईनाथा आम्ही उतराई कसे भावे साईनाथा आम्ही उतराई साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही। ओम साई बोला जय साई ओम साई बोला जय साई ओम साई बोला जय साई ओम साई बोला जय साई। चिलीम सटका हाती कटोरा हे बुडाच तो संसार सारा चिलीम सटका हाती कटोरा हे बुडाच तो संसार सारा फाटकीच कपनी अंगी फडके शोभे डोई फाटकीच कपनी अंगी फडके शोभे डोई साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही। ओम साई बोला जय साई ओम साई बोला जय साई ओम साई बोला जय साई
त्याचा जरी भांडारी परी तो फिरतो दारोदारी कुबेर त्याचा जरी भांडारी परी तो फिरतो दारोदारी मागुनिया भिक्षा बाबा घास तोची खाई मागुनिया भिक्षा बाबा घास तोची खाई साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही साई बाबा जैसा दानी तुझा कोणी नाही साई बाबा जैसा दानी तुझा कोणी नाही ओम साई बोला जय जय साई ओम साई बोला जय जय साई साई बोला जय साई साई बोला जय साई आणि स्वतःचं तन मन जपून करून अर्पण करून या पालखीतल्या या सर्व मुलांसाठी जेवण त्यानंतर चालण्याची व्यवस्था त्यानंतर मुलं जर मागे राहत असतील तर त्यांना आणण्यासाठी ते स्वतः जातात आणि घेऊन येतात. तर चैतनदादा आज 20 ते 21 वर्षाचा प्रवास आहे का 20 ते 21 वर्षाचा प्रवास आहे आणि या प्रवासाबद्दल तू काय बोलशील? प्रवास तर आपला व्यवस्थित आहे म्हणजे सगळे लोक किंवा आपले जे पालखी जे चालत आहेत पदयात्री त्यांच्या सपोर्टमुळे हे सगळं चालू आहे. अगर ते चांगले वागले नसते तर आम्हाला पण इच्छा झाली नसती. बरोबर. त्यांच्या सगळ्या अजूनपर्यंत त्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट आहे म्हणून आम्ही दरवर्षी पालखी काढायला बघतो. तर त्यांनी जर सपोर्ट नाही केला असता तर आम्ही कुठेतरी हॉल्ट घेतला असता. बरोबर. हा 20 वर्षाचा प्रवास एवढा राहिला नसता. बरोबर बरोबर. तर लव मामा आज पालखीमध्ये तू आज 20 वर्ष येतोय देवाची पूजा वगैरे सगळा कार्यक्रम तुझ्या हातात असतो. व्यवस्थित आपल्या पालखीला सर्व आपले मदत करतात त्याच्यामुळं आम्ही काय चांगला हे मानतो सर्वांना. बाकी काय सुंदररित्या असं आयोजन असतं. हां तेच ना. आणि हाच भक्तिमय प्रवास तुम्ही शिर्डीपर्यंत घेऊन जाता. आणि आपल्या मंडळाचे आधारस्तंभ श्री शिंदे काका. शिंदे काकांचं वय बघा किती आहे आणि एकदम यंग पिढी यंग तरुण माणूस या पालखीत सेवाभावी असे हे शिंदे काका. शिंदे काका 21 वर्षाचा प्रवास. या प्रवासाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? माझ्या रसिक प्रेक्षक मंडळांना तुम्ही तुमच्या भाषेत काहीतरी सांगा. आज 21 वर्षात दत्तसाहेब मंदिराची पालखी चालू केली त्याला 60-65 लोक होती. बरोबर. जोगेश्वरीचा ग्रुप होता. संतोषी क्रीडा मंडळ हो. ते होते. त्याच्यानंतर आपल्या आंबोलीतली मुलं होती आजूबाजूची होती. 60-65 मुलांपासून आपण ही पालखी चालू केली. ती 350-400पर्यंत गेली. पण आता काही गोष्टी काम वगैरे नसल्या कामाला वगैरे सुट्टी मिळत नसल्यामुळे ते आता थोडंसं 20-25 लोक कमी झाले. बरोबर. पण पालखीची प्रथा चालू आहे. हा ती भक्ती अशीच अखंड तुमच्यासारख्या तरुण मुलांनी चालू ठेवावी ही माझी इच्छा आहे. काय होतं? बरोबर बोलले. तुम्हाला आता ये चेतन, ये. शिंदे काकांविरुद्ध तुम्ही चेतन विचारलात. ये बोला झालं तुमचे. ये उभा तर राहा. ये लव उभा तर राहा.
मंडळाची माणसं तुम्ही आता जसं तुम्ही विचारलात संजय काकांना आधार स्तंभ आहेत तर आता संजय काकांचं वय हे हल्लीच वय त्यांचं 75 वर्ष पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आमच्यासाठी 75 वर्षाचे तरुण जर कोण असतील आमचे प्रेरणास्थान तर ते आमचे शिंदे काका आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची मंडळी आहेत, चेतन दादा आहे, भरत मामा आहे, प्रकाश साहेब आहेत, परत आमचे मामा आहेत. या सगळ्यांनी जे बीज पेरलं होतं तिथे या सगळ्या साई भक्तांच्या माध्यमातून कुठेतरी वटवृक्ष झालेला आहे आणि ह्या वटवृक्षाला कुठेतरी खतपाणी घालावं लागतं, कोणतरी सोबत असावी लागते. त्याची दिग्गज मंडळी आहेत, ही चूक झाल्यावरती ओरडतात सुद्धा आणि चांगलं काम केल्यावरती तेवढा एक आदरही युक्त सन्मानसुद्धा करतात, हेही महत्त्वाचं आहे. आणि ही सगळी जी एक प्रकारची सोय असते केली जाते ही सगळ्यांना शक्य होत नाही. दत्तसाई मंदिर आंबोली यांनी मला वाटतं 50 आपल्या साई भक्तांपासून आपण सुरुवात केली होती 20 वर्षापासून. आज हे जर रोपटं झालं आहे बळीचं शिंदे जागा म्हणाली तसं 400-450 व्यक्ती आहेत आणि या सगळ्यांचं देखभाल करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. आपल्याला कुटुंबातील 4 व्यक्तींची 4 दिवस देखभाल करायची केली तरी खूप मोठा त्रास आपल्याला होतो आणि इथे 10 दिवस या सर्वांना म्हणजे सगळी अगदी नाश्त्यापासून हे संध्याकाळी झोपण्यापर्यंत आराम करण्यापर्यंत ही सगळी दिग्गज मंडळी साई सेवक आहे ती खरं म्हणजे. आणि या सगळ्या साई भक्तांची लोक काळजी घेत असतात. आता आम्ही निघालो आहे तिथून आरामात, आम्ही मजा करत साईनाम करत, पण ही लोक येऊन इथे सगळ्यांच्या या बॅगा खाली ठेवून त्यांना जागा ठेवून झोपायची. जी मंडळी जेवणासाठी आलेली आहे जेवण करण्यासाठी, या सगळ्या साई भक्तांचं जेवण करण्यासाठी, त्यांच्यासाठी ही सगळी मंडळी एका श्रद्धे भावनेने कुठलाही यांच्या मनात असं हे नाही की आम्हाला काहीतरी मिळणार आहे, आम्हाला काहीतरी द्यायचं आहे म्हणून ही सगळी साई भक्त आज या एवढ्या वटवृक्षामध्ये या कुटुंबामध्ये आज साई सेवा करतायत. आणि कुठेतरी आम्ही त्यांचं एक ऋण फेडायचं काम जसं ते म्हणाले की कुठेतरी तरुण मुलांनी, आता आम्ही थोडेसे तरुण राहिलो आहेत, बाकीचे तरुण येतील, पण भविष्यात सुद्धा ही साई रथ, साई पालखी, साई दत्त मंदिर आंबोली मार्गे ही चालूच राहील एवढं मात्र मी या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला नक्की सांगतो. आता एक मी सांगतो की न दिसणारा माणूस पण एवढी कामं करणारे माणसं, त्यापैकी काते सर, तुम्ही आम्हाला काहीतरी या माझ्या रसिक प्रेक्षक मंडळांना सांगा की हा तुमचा प्रवास. बोला 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 काय बोला विचार ना भरत मामाला. बोला ते भरत मामा, आज तुझी स्टोरी म्हणजे सांगण्यासारखी आहे की तुला मी पहिल्यापासून बघतोय, तू पाण्याची संकल्पना आणलीस, एक बाईकवरनं लोकांपर्यंत पाणी पोचवलं. त्यावेळेला पाण्याच्या बाटल्या वगैरे नव्हत्या, बाईकवरनं पाणी लोकांपर्यंत म्हणजे सगळ्या भक्तांपर्यंत पोचवलं. त्यानंतर ही सुरुवात झाली. त्या प्रवासाबद्दल तू काय सांगते? काय म्हणजे सर्व साई भक्तांना पाण्याची व्यवस्था नव्हती, सर्व साई भक्तांना रस्ते पाणी मिळावं एवढीच एक तुझ्या बाबतीतला माझा एक अनुभव सांगतो मी तुला की कसारा घाटात मला अजून आठवत आहे की मला आणि सचिनला लूज मोशनचा प्रॉब्लेम झाला. खर्डीपासून आम्ही पुढे चालत आल्यानंतर आणि कसारा घाटाच्या खाली आम्ही थांबलेलो आणि तेव्हा मामा पाणी वाटायचा. तर मामाला संजयने सांगितलं की त्या दोघांना कसंही करून घेऊन ये. तर मामा माझ्यासाठी खाली आला आणि मी जोपर्यंत वरती जात नाही तोपर्यंत मामा माझ्या मागे गाडी घेऊन आला. हा माझा अनुभव आहे मामाच्या बाबतीत. मंगेश दादा, तुझ्याबरोबर तर हसत खेळत आपण आज 20 वर्षाचा प्रवास केलास. तुझ्याबरोबर प्रवास करताना एवढी मजा आली की त्यावेळेला आपण लयच धमाल केली, ती अजूनपर्यंत करतो. त्याबद्दल तू काहीतरी सांग. सांगायचं म्हणजे काय, आपण सगळे पदयात्री आहेत. बरोबर. आज आपण बाबांच्या सेवेमध्ये जे रुजू झालो तर असाच आपला अखंड प्रवास हा असा चालूच राहावा आणि सगळे मिळून मिसळून गुण्यागोविंदाने 10 दिवस आपण काढायचे. काय राग रुसवे असतील तर बाजूला ठेवायचे, पण हे 10 दिवस आपण एक कुटुंब म्हणून सगळेजण वावरायचं आहे आणि आपला सुखाचा प्रवास चालू ठेवायचा. ओम साईराम च्या माध्यमातून हे आपले सर्व साई भक्त आहेत, पदयात्री आहेत, जे दुपारच्या स्पॉटवरून निघाले आहेत आणि जिथे रात्रीचा आपला मुक्काम आहे तिथे आपण पोचलेले आहेत. आपलं जे मंडळ आहे ते दर दिवशी म्हणजे 8 दिवस प्रत्येक ठिकाणी दुपारची आणि रात्रीची सोय करतो, जिथे आपल्याला राहायचं आहे, जेवण घ्यायचं आहे, आराम करायचं आहे. त्या तिथे आपण पोचल्यानंतर हे सगळे साई भक्त जसे चालत येतात तर तसे आपापल्या जागेवरती, नियोजित जागा कोणाची नसते, 7-12 इथे कुठेही नसतो, जिथे मिळेल ती जागा आपली तशा पद्धतीने चालतात. आणि काही साई भक्त असे मस्त एक टेंट घेऊन येतात, म्हणजे तिथे कुठे पावसाचा विषय येणार नाही, कुठे थंडीचा विषय येणार नाही, पालापाचोळ्याचा विषय येणार नाही. आणि ज्यांच्याकडे टेंट नाहीत ते मस्तपैकी आपली चटई घेऊन
आपापली सोय आपापल्या ठिकाणी मस्त करतात आणि कसा आराम मिळेल आपल्याला सकाळी परत 4 वाजता निघायचं आहे या माध्यमातून हे सगळे आपले साई भक्त आज इथे आराम करत आहेत पहाटे 4 वाजता परत यांची मॉर्निंग होणार आहे गुड मॉर्निंगचा SMS असणार आहे आणि तिथे नाव असणार आहे ओम साईराम बरोबर साईनाथ महाराज की जय जय. करू हे सगळे साई भक्त उद्या सकाळी 4 वाजता आपल्या दिवसाची सुरुवात करून पदयात्री म्हणून परत सुरुवात करणार आहेत जय साईराम. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे तू सर्व माझ्या रसिक प्रेक्षक मंडळांना सांगितलं त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार. पालखी खांद्यावरी चालली शिर्डी साईनाथांच्या नगरी. 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 ओ साईंची पालखी खांद्यावरी बाबांची पालखी खांद्यावरी. साईंची पालखी खांद्यावरी बाबांची पालखी खांद्यावरी. अरे 1 2 3 4 साईनाथ. नमस्कार. प्रथमतः महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आज मी वंदन करतो महाराजा करतो कारण त्यांचं नाव यासाठी घेतलं मी कारण त्यांचा वारसा घेऊनच बरेच जण आपापल्या व्यक्तींना पुढे नेत असतात आणि पालखीच्या माध्यमातून ज्या सगळ्या साई भक्तांना एकत्र आणण्याचं काम ज्या श्री सत्य दत्तसाई मंदिराच्या मार्फत केलं गेलं ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके सुरेश दादा त्यांना आम्ही दादा म्हणतो आमच्या सगळ्यांचे लाडके दादा होते त्यांनी एक कल्पना केली एक अशी कल्पना आणली की सगळेच साई भक्त थोडे थोडे विखरून थोडे थोडे असेच चालत जात आहेत कोण सायकलने जात आहेत सगळे चालू होत आहेत पण त्यांनी एक संकल्पना आणली अशी की सगळ्यांना एकत्र घेऊन साई भक्तांनी पदयात्रा करायची आणि ही संकल्पना 2003 साली त्यांनी आणली आणि त्यांना सगळ्या साई भक्तांनी दुजोरा दिला. एक छत्रछाया म्हणतो ना त्या छत्रछायेखाली सगळ्यांना एकत्र आणलं आपलं कुटुंब आणि कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांनी वेळोवेळी जे काय देणं होतं जे काय करण्यासारखं होतं ते सगळं केलं. आपलं वयाचं भान ठेवलं नाही कधी सगळ्या मुलांची काळजी आपल्या मुलांसारखीच घेतली. आज त्यांचे चिरंजीव आपल्याकडे इथे आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांचा वारसा आज पुढे नेत आहेत कारण सुरेशदादा मोरे हे आज आपल्यात नाही आहेत पण त्यांच्या आठवणी काही केल्या जात नाही त्या कायम असतात. त्यांनी तो वारसा आपला चिरंजीव आपल्याकडे चेतन मोरे आहेत ते हा वारसा अगदी म्हणजे तेही आपला कामधंदा सांभाळून गेली म्हणजे मी सांगायचं एवढंच आहे की वर्षभर कोण जरी एकत्र नसले तरी पालखीच्या निमित्ताने जे सगळे साई भक्त एकत्र येतात त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं कारण हे 10 दिवस वर्षातले 265 दिवसातून मायनस केल्यावर उरलेले 10 दिवस हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात त्याची आम्ही वाट वातरतेने पाहत असतो आणि त्याच्यासाठीच जो वारसा दादांनी चालवला आहे तो वारसा चेतनदादा पुढे नेत आहेत. मला असं वाटतं की चेतनदादा तुम्हीसुद्धा या वारसाबद्दल जरा पुढे बोलावं. सायकलने जायचो 10 वर्ष तात्या आम्ही 10 वर्ष आम्ही सायकलने गेलो. माझे बाबा बोलले की बाबा काय सायकलने जातात तुम्ही 7 जणं जातात 8 जणं जातात तुम्ही 7 जणं जातात 8 जणं जातात फक्त 7-8 जणं जात आहेत म्हणलं आपण काय करूया यावेळी पालखी बंद करू सायकल प्रवास बंद करून पदयात्रा काढल्या. त्या पदयात्रेला पहिल्याच पदयात्रेला जवळजवळ 60 पोरं होती. त्यानंतर आता आज 350 पोरं आहेत. 50 तर फक्त स्टाफच आहे त्या पालखीला सांभाळायला. त्यात पदयात्रेंचा पण खूप चांगला सहभाग आहे आणि त्यांनी पण आम्हाला चांगला सपोर्ट केला. त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं नसतं तर इथपर्यंत हे झालं नसतं. हे 20 वर्ष झाले नसते. हां पालखीमध्ये मेमे होते ते कसं असतं ते तेवढ्यापुरते असतं घरी आल्यावर हे सगळं विसरून परत एकत्र येणं आणि ते आम्हाला खूप बरं वाटत होतं की काय होऊन दे. पण प्रत्येक वर्षी जेव्हा 13 तारीख किंवा जानेवारीला 1 महिना असायचा तेव्हा सगळे पोरं येऊन त्या पालखी आपली येणार आहे निघणार आहे आणि म्हणजे आम्हाला काय बोलायची गरज नाही लागायची.
ते लोक स्वतःच नाव द्यायला. मग आम्ही पण बोललो ठीक आहे, बोला हा वारसा आता पुढे हळूहळू एक एक तयार होत आहेत आणि खूप असे कार्यकर्ते तयार झाले त्यांनी आपल्या पालखीला खूप सपोर्ट केला. त्यामुळे या पदयात्रेचा तर पहिला फार आता हे लोक पण आमच्याबरोबर 22 वर्ष आहेत. संजय, राजू यांना पण जेवढ्या पालखीला वर्ष झाले असतील तेवढे हे आले. म्हणजे ह्या लोकांनी पण आम्हाला वेळोवेळी चांगला सपोर्ट केला आहे, चांगला सल्ला दिला आहे. त्याला आम्ही आमच्यानी जर होत असेल तर आम्ही केलं आहे, नाही होत असेल तर सरळ नाही सांगितलं. हे बरोबर आहे. बाकी आता तात्या आहेत, तात्यांनी पण आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं, त्यांनी पण आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि तो पण एवढा वय होऊन चालतो आहे हे आम्हाला हॅट्स ऑफ आहे. तो कधी गाडीत बसायला बघत नाही, तर पाय दुखतो आहे त्याचा. सायकलवरून तो 10 वेळा पडला असेल पण सायकलचा प्रवास कधी सोडला नाही त्याने. अशी लोक आहेत, त्यामुळे आम्हाला पण खूप स्फूर्ती येते की बाबा हे चालू दे, जोपर्यंत चालतं आहे तोपर्यंत चालू दे. आता काय पहिल्यासारखी पोरं तशी राहिली नाहीत, वेगवेगळे पोरं वेगवेगळ्या लाईनीला गेल्या किंवा कामाचा हे सुट्ट्या भेटत नाही. आणि आजकाल मी पण बोलतो की बाबा पहिला काम बघा, नोकरी करून जबरदस्ती नोकरीला लाथ मारून तुम्ही साईबाबा काय बोलत नाही की या तुम्ही एक दिवसाचा प्रवास करून पण पालखी करू शकता. म्हणजे एक पदयात्रा करून एक पालखीचं दर्शन पुरं ते एक दिवसाचा प्रवास करून पण साईबाबांचं दर्शन घेऊ शकता. त्यामुळे मी बोलतो पहिला आपला नोकरी सांभाळ, त्यांना सुट्टी भेटत असेल त्यांनी पालखीला जरूर या. जबरदस्ती मी नोकरी सोडून पालखीला येतो आहे हा सल्ला नाही आपला. त्याचप्रमाणे आपल्या मंडळाचे श्री तात्या यांच्याबद्दल अमित तू बोल, नंतर मग तात्या बोल. तात्यांबद्दल सांगायचं म्हटलं एक असं महत्त्व आहे की ते कोणाचं तरी नाव घेतलं तरी सांगणं बोलणं खूप कठीण आहे, कारण शब्दाची गणना करता येणार नाही प्रत्येक साई भक्ताची. कारण या कुटुंबामध्ये येणारा साई भक्त हा फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करून येत नाही, 10 दिवस हा आपल्या सगळ्यांच्या कुटुंबाचा विचार करतो. की ते कोणाला लागलं म्हणजे मला लागलं तर त्याचं दुःख या सगळ्या साई भक्तांना होतं. एवढी एक आमच्याकडे बॉन्डिंग झालेलं आहे आमच्या सगळ्यांचं. आणि तात्यांबद्दल सांगायचं झालं तर तात्यांनी मुळात आम्ही जरी चेतनदादा म्हणाला की आम्ही आहोत, आम्ही जरा अंधेरीपासून थोडे लांब आहोत राहण्यापासून, पण मनाने आणि सगळ्यांनी एकत्र आहोत. पण त्या एकत्र आणण्याचं काम तात्याने केलं. तात्याने वेळोवेळी आम्हाला ज्या सूचना द्यायच्या होत्या, ज्या काय सांगायच्या होत्या, म्हणजे सगळ्यांची बॉन्डिंग आहे नाही असं नाही, पण तात्यांची एक जवळीक होती. तात्यांनी साईंची कल्पना, साई रथांची कल्पना आमच्याकडे केली. अगोदर स्वतः कॉलेजवरनं सगळे जात होते, कॉलेजवरनं नंतर टेम्पोमध्ये आले, टेम्पोमधनं नंतर त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचं भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं ही संकल्पना आली. राजू आहे, संजय आहे यांच्या माध्यमातून. आणि हा जो आता तुम्ही साईरथ बघताय इथे आपण सगळीकडे दर्शन घेत आहेत, आस्वाद घेत आहेत, तो साईरथ बनवायला सुद्धा आम्हाला कमीत कमी महिना लागतो सुरुवात व्हायला. जसे साई भक्त पदयात्रेसाठी 1 महिन्याची वाट बघतात, तसं ही संकल्पना करण्यासाठी, हे सगळं स्ट्रक्चर उभं करण्यासाठी साई रथाचं आपण 1 महिना लागतो. त्यावेळेला हे प्रत्येक रविवारी शनिवारी त्या आंबोलीतून इथे येणं, या सगळ्यांना एकत्र आणणं साई भक्तांना आणि ते तयार करणं, परत हे करून आंबोलीत जाऊन जी साई भक्तांसाठी पदयात्रेसाठी असणारी तयारी आहे, म्हणजे चेतनदादा असतील, भरतमामा असतील, सडऊ मामा असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन तिकडची तयारी करणं हे साधंसुद्धा काम नाही. आपलं घरची सगळं प्रपंच सांभाळून हे सगळे साई भक्त हे सगळ्याचं काम करतायत आणि त्याची गणना कुठे होणार नाही. पण तात्यांच्या बाबतीत मी तेच सांगेन, तात्यांनी सगळ्यांचं सगळं सांभाळून सगळं केलेलं आहे, म्हणजे सगळ्यामध्ये सगळं झालं असं मला वाटतं. तात्या तुमचं म्हणतं तात्या काय बोलणार नाहीत. एवढं सगळं बोलताना आपण आपल्या काकांची विलास मोरे यांना आम्ही भाई म्हणायचो. त्या भाईंनी सुद्धा म्हणजे जशी यांच्या वडिलांनी प्रत्येकाची काळजी घेतली, त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते सुद्धा म्हणजे ज्या वेळेपर्यंत आमच्या दुर्दैवाने असं झालं की ते आमच्यामध्ये आता नाही आहेत, पण ज्या वेळेला ते होते साई भक्तांची, पदयात्रींची सगळ्यांची काळजी घेतली. आता दादा म्हणाला की 50 साई सेवकच असतात, त्यांचीसुद्धा काळजी त्यांच्यावरच असते. पण या सगळ्या गोष्टींची देखभाल करणं साधीसुद्धी गोष्ट नाही, कारण प्रत्येकाचे इथे मला वाटतं 350-400 जण आहेत. त्या प्रत्येकांच्या आईवडिलांनी या साई दत्त साई मंदिर आहेत जे हे हितचिंतक आहेत त्यांच्या विश्वासावर सगळ्यांना पाठवलेलं आहे. बऱ्याच घटना आम्ही या 20 वर्षात 22 वर्षात ऐकल्या आहेत, पण हे सगळं न करता ही वाटचाल आता 25व्या वर्षाकडे आपली जाते आणि तो 25वा रोप्य महोत्सव वर्षसुद्धा खूप वेगळ्या मोठ्या
तुमच्याकडे येणार आहे, वेगळ्या मोठ्या प्रसंगाने तुम्हाला दिसणार आहे ती. तो प्रसंग एक वेगळा म्हणजे आगळा वेगळा असणार आहे, सोहळा असणार आहे तो वेगळ्या पद्धतीचा. आणि तो बघण्यासाठी मला वाटतं आम्हाला आता पुढची 2-3 वर्ष वाट बघावीच लागणार आहे. पण त्याची तयारी आम्ही आता या वर्षापासूनच सुरुवात केलेली आहे की तो सोहळा चांगल्या पद्धतीने व्हावा आणि व्यवस्थित व्हावा. ओम साईराम. सगळ्यांची माहिती आपण घेतो आहे, सगळ्या साईसेवकांची. आणि हे आपले दादा, याबद्दल तुम्हाला जरा कमी सांगायला लागेल का नाही नाही, कारण ते पुरणार नाही. तर म्हणजे एवढं मोठं सांगणं या ब्लॉगमध्ये पुरणार नाही. हे प्रत्येक वेळेला म्हणजे सगळेजण साईसेवक म्हणून प्रत्येकाची काळजी घेत आहेत. मंगेश दादा हे असं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा स्वतःचा टेम्पो आहे, कुठलाही विचार न करता. म्हणजे कॅटरसचा स्वतःचा मला वाटतं व्यवसाय आहे. आणि त्या माध्यमातून आपलं सगळं सोडून, धंदा सोडून पण हे 10 दिवस इथे येतात. ते फक्त साई भक्त म्हणून येतात, साईंची सेवा करायची म्हणून येतात. जेवणाचं लागणारं सगळं साहित्य हे काय कमी नसतं. एवढं 350-400 पोरांचं सगळं आणायचं, ते मॅनेजमेंट करून आणायचं. मॅनेजमेंट सांगतं आहे म्हणून आणायचं नाही, तर आपल्या पदार्थसुद्धा काहीतरी असायला पाहिजे. कुठेही कुठल्या माणसाला कमी पडत नाही. म्हणजे सगळ्या माध्यमातून असून त्या सगळ्याची सोय व्यवस्थित व्हाईपर्यंत म्हणजे आम्हाला पोचायला 8 दिवस लागतात. 9व्या दिवशी आम्ही तिथे राहतो, 10व्या दिवशी रिटर्न येतो. येतानासुद्धा आम्हाला मला वाटतं दत्तसाई मंदिरामार्फत जेवणाची सगळं सोय म्हणजे केलेली असते. तीसुद्धा या दादातर्फे मला वाटतं की ती तयार केली जाते. करतात सगळेच, मी सांगतो सगळ्यांचं सगळं आहे. पण त्याच्यासाठी सगळ्यांचं आपलं जे काय मेहनत आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे, तो करणं महत्त्वाचं आहे. त्यांनी त्याची जर गाडी बघितलं, त्याची गाडी आहे मॅक्स, त्या गाडीला अशा पद्धतीने केलं आहे की चार्जरची सोय केली आहे. कमीत कमी साई फक्त 10-15 जण तिथे चार्जिंग करू शकतात. म्हणजे एवढीसुद्धा काळजी कोणाचं काय घेणं देणं नाही. साई फक्त आता मोबाईल सगळे झाले आहे सगळीकडे, आणि त्याला ते मोबाईल चार्ज करता यावे, घरी कम्युनिकेशन करता यावं, त्यासाठी त्याने मोबाईल चार्जर लावले. थोडंसं भक्तिमय वातावरणासाठी म्हणजे स्पीकरसुद्धा लावून ठेवले. या सगळ्या दृष्टिकोनातून एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक साई भक्त हा मंत्रमुग्ध होऊन आपला आनंद व्यक्त करून साईपर्यंत या शिर्डीपर्यंत पोचला पाहिजे. हेच एक महत्त्व आहे. तुला काय सांगायचं असेल मंगेश दादा या काही भक्तांबद्दल जरा कोण सुरू करू शकता? काय नाही, सगळ्यांची चांगली सोय व्हावी म्हणून हे सगळं केलेलं आहे. जेवढं आपल्याकडनं चांगलं होईल तेवढं आपण बघायचं. आपल्याकडनं एक सेवा ही साई भक्तांसाठी. साईराम. आणि एक गोष्ट सांगतो, मंगेश दादाच्या बद्दल सांगितलं तर मंगेश दादा पप्पांचं नाव मी जरा विसरलो. हां, आम्ही दादा म्हणायचो पण नाव त्यांचं गणपत. त्या वेळेला पालखी सुरू झाली तेव्हा वयाचं कुठलंही भान नव्हतं. मला वाटतं तेव्हाही त्यांचं वय म्हणत होतं पण हां, म्हणजे 70च्या वरती 75. त्यावेळेला जेव्हा 2003ला पालखी सुरुवात झाली त्यावेळेला ते आमच्यावरच चालत होते. आणि मला वाटतं तेव्हाची वाटमार्ग म्हणजे एखादा गावी म्हणतो वाटमार्ग दाखवणार आपल्याला पाहिजे, तेव्हा चालत जाण्याची वाट दादानी दाखवली, त्यांच्या वडिलांनी दाखवली. मला 3 वर्ष तरी ते कंटिन्यू आपल्याबरोबर इथून चालत जाताना तेव्हा रस्ता खराब होता. त्या रस्त्याच्या अडचणीमध्ये दादा सोबत होते, कायम चालायचे एकदम घालून. म्हणजे त्यांनी ठेवलेला वारसा तोही याच्याकडे दिलेला आहे. असं नाही की हा स्वतःहून आला आहे, स्वतःहून आलाच आहे, पण आपल्या वडिलांचा दादांचा पण वारसा आहे, तो पण कसा निभवायचा हे पण त्यांनी बघितलेलं आहे. मुद्दाहून मी याचं नाव घेतो आहे, कोणाला विसरणार नाही. जसे ब्लॉग बनतील तसे प्रत्येकाची नावं येत जातील. जय साईराम. खांद्यावरी चालली शिर्डी साईनाथा
पालखी खांद्यावरी चालली शिर्डी साईनाथ घाट चढण्यास प्रारंभ करतात. त्याप्रमाणे सर्व पदयात्री एकत्र राहून घडणे करचरणी विनंती माझे सद्गुरुनाथ अचानक भावलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाय माझ्याकडे सद्गुरु राया अखंडित सावे ऐसे वाटते पायी सांडुनी संकोच ठाव थोडासा देई तुका म्हणे देह माझी वेळी वाकडी नामे भावा पाच्या हातून आपल्या तोंडी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम श्री दत्तात्रय स्वामी महाराज की जय. वैष्णवी देवी महादेव की जय. घाटात देवी माता पालखी खांद्यावरी चालली शिर्डी साईनाथांच्या नगरी. साई बाबांचा जय जयकार साई बाबांचा जय जयकार. बोला साईनाथांचा जय जयकार साईनाथांचा जय जयकार. आडव्याला नवमीला पौर्णिमेला आडव्याला नवमीला पौर्णिमेला. आडव्याला नवमीला पौर्णिमेला आडव्याला नवमीला पौर्णिमेला. बाबांचा उत्सव महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. बाप्पा मूर्ती नायक अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज अवतार अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज अवतार साई शिर्डीचा भक्तांचं परमेश्वर साई शिर्डीचा भक्तांचं परमेश्वर साई शिर्डीचा भक्तांचा
साई शिर्डीचा भक्तांचा परमेश्वर, साई शिर्डीचा भक्तांचा परमेश्वर. साई शिर्डीचा भक्तांचा परमेश्वर, साई शिर्डीचा भक्तांचा परमेश्वर. निघे पालखी दर गुरुवारी, पालखी दर गुरुवारी, त्यात बैसले साई श्रीहरी, त्यात बैसले साई श्रीहरी. साई नामाच्या हो गजरी, सारी दुम दुमते ही नगरी. मृदंग बोले टाळ ही बोले, मृदंग बोले टाळ ही बोले, साई नामाचा सूर. मृदंग बोले टाळ ही बोले, साई नामाचा सूर. साई शिर्डीचा भक्तांचा परमेश्वर, साई शिर्डीचा भक्तांचा परमेश्वर. साई शिर्डीचा भक्तांचा परमेश्वर, साई शिर्डीचा भक्तांचा परमेश्वर. गोदावरी त्या शिर्डी गावात, गोदावरी त्या शिर्डी गावात, साई भक्तांचे दैवत. वेळेवर टायमिंगवर उठून आमच्या सर्वांसाठी, या साई भक्तांसाठी वेळेवर शिंदे काका आज नाश्ता घेऊन येतात. आज नाश्त्याचा 8वा दिवस आहे. अवधूत, तू काय बोलशील? एवढंच सांगेन, आम्ही वर्षानुवर्ष शिंदे काकांबरोबर येतो. शिंदे काकांबरोबर पालखीमध्ये येत असतो. शिंदे काका दरवर्षी न चुकता टायमावरती सकाळी उठून ओम साईराम, आनंद कोटी ब्रह्मा, एक बोल 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 बोल. आणि यांचं एक वैशिष्ट्य असं आहे, किती थंडी असू दे किंवा किती काही असू दे, ते सकाळी उठून आमच्यासाठी सेवेसाठी तत्पर असतात. आणि कुठलीही गोष्ट त्यांना विचारात एक सतत हसतमुख चेहऱ्यानेच उत्तर देतात. किती त्यांना ताण आला तरी ते कधी रागवत नाहीत कोणावरती. हा त्यांचं वैशिष्ट्य आहे. शिंदेकाकांसारखा संयमी माणूस कधी मी बघितला नाही एवढ्या वर्षात. शिंदेकाकांसारखा खरंच संयमी माणूस, म्हणजे त्यांच्या मुखात नेहमी हसत, कोणीही की नाही त्यांना काही बोलून देते हा म्हणून उत्तर देणारे असे आमचे शिंदे काका. आणि अजून एक आहे, आमचे ते दादा मोठे, आमचे एक दादा म्हणून जे पहिल्यांदा तुम्ही ऐकलं असेल ह्या गावामध्ये याच्या सुरेश मोरे म्हणून, जे सुरुवातीपासून त्या माणसावर यांनी खांद्याला खांदा लावून तेव्हापासून ते आमची सेवा करतायत. ते एक होते आणि हे एक आहे, दोघांमध्ये काही फरक नाही आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई माझा राम, साई माझा श्याम, जय साई राम बोला, जय साई श्याम. साई माझा राम, साई माझा श्याम, जय साई राम बोला, जय साई श्याम. साई माझा राम, साई माझा श्याम, जय साई राम बोला, जय साई श्याम. साई माझा राम, साई माझा श्याम, जय साई राम बोला, जय साई श्याम. निंबतळी माझा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सुखकर्ता सुखकर्ता. Thank you.
ओम श्री दत्तात्रय स्वामी महाराज की जय.
माझ्याकडे सद्गुरु राया अखंडित सावेसे वाटते पायी सांडुनी संकोच ठाव थोडासा देई तुका म्हणे देहामाती वेळी वाकुडी नामे भावाच्या हातून आपल्या तोंडी ओम श्री सरितानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सरितानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम श्री दत्तात्रय स्वामी महाराज की जय पालख्या निघाल्या पायी शिर्डीला
साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही, साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही. नित्य भक्तांना तारी संकटे निवारी, नित्य भक्तांना तारी संकटे निवारी. कसे भावे साईनाथा आम्ही उतराई, कसे भावे साईनाथा आम्ही उतराई. साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही, साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही, साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही. ओम साई बोला जय साई, ओम साई बोला जय साई. ओम साई बोला जय साई, ओम साई बोला जय साई. चिलीम सटका हाती कटोरा, एवढाच तो संसार सारा. चिलीम सटका हाती कटोरा, एवढाच तो संसार सारा. फाटकीच कफनी अंगी फडके शोभे डोई, फाटकीच कफनी अंगी फडके शोभे डोई. साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही, साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही, साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही. ओम साई बोला जय साई, ओम साई बोला जय साई. ओम साई बोला जय साई, ओम साई बोला जय साई. कुबेर त्याचा जरी भांडारी, परी तो फिरतो दारोदारी. कुबेर त्याचा जरी भांडारी, परी तो फिरतो दारोदारी. मागुनी या भिक्षा बाबा घास तोची खाई, मागुनी या भिक्षा बाबा घास तोची खाई. साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही, साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही, साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही. ओम साई बोला जय जय साई, ओम साई बोला जय जय साई. ओम साई बोला जय साई, ओम साई बोला जय साई. मुक्या जीवाची आवड भारी, भेद भावना त्या दरबारी. मुक्या जीवाची आवड भारी, भेद भावना त्या दरबारी. जो जो जैसा मागे त्याला तैसा तैसा देई, जो जो जैसा मागे त्याला तैसा तैसा देई. साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही, साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही, साई बाबा जैसा दानी तुझ्या कोणी नाही. ओम साई बोला जय साई, ओम साई बोला जय साई. ओम साई बोला जय साई, ओम साई बोला जय साई. हो दर्शने इच्छा पूर्ण होई, मोक्ष प्राप्ती त्या सद्गुरु पायी. दर्शने इच्छा पूर्ण होई, मोक्ष प्राप्ती त्या सद्गुरु पायी. दास तुमचा बाळ श्रावण भाव पुष्प वाही.
चमचम ऐशी चमके बोला एकोट एकोट बाबांच्या पायावर फुलं टाकायचे महाराज की जय. पालखीत ठेवून द्या साईराम इथला पालखीत ठेवून द्या. 2 जणांनी पालखी घेऊन जा.